नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, तोरली या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट आणि वादळी वारे देखील बघायला मिळू शकतात। बोरी, कोकाटे, धोतीवाडा, कोंडाली, काटोल या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। उमरी, सावनेरकडे मध्यम स्वरूपाचा, तर परचवणी, वाघोली, कामपट्टी या ठिकाणी देखील मुसळधार अवकाळी पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी, असोली, कंधारी या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे उमरेड, खैरगाव, बिहापूर, पवनी, गोथंगा, वडियल या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। जबरदस्त बदल बघायला मिळत आहे वातावरणामध्ये। तर गोंदियामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील। गोंदिया, आमगाव, लांजी तसेच राजेगाव, वारासिवनी, बालाघाट, सामनापूर या सर्व काही लगतच्या काही परिसरामध्ये, मध्य प्रदेशच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी तिरोरा, चांगदेरी, गोरेगाव, आमगाव, साक्रीतोळा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। गडचिरोलीकडे बघितलं असता तसंच या ठिकाणी लगतच्या काही परिसरामध्ये भिलाई, दुर्ग तसंच राजनंदगाव, डोंगरगाव हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। अवकाळी पाऊस आहे, जबरदस्त स्वरूपात बघायला मिळू शकतोय। आणि गडचिरोलीमध्ये मार्कासा तसंच आमगार चौकी, बालितोळा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। कुरखेडा, मालवेरा, नारोटी चौक या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। देसाईगंज, तुलालमाल तसेच आरमोरी, नारोटी चौक, चुरमोरा, धनोरा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। गडचोली, सावली, मूल या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। चामोर्शी, घोट तसेच आसपासचा परिसर आहे। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपनपल्ली तसेच गिरवाडा हा जो सर्व काही परिसर आहे, परलकोट या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील। जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार अवकाळी पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे। राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगस रोड या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील। तसेच भाताडी, भद्रावती, मोहोर्ली, कुटवाडा, चारगाव, विखे, चिमूर या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसंच या ठिकाणी बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। करंजी, मोहाडा, घाटंजी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी दुपारनंतर आज पावसाचा जोर वाढत आहे। जबरदस्त जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। परवा, पेंढारी तसंच पतनभोरी, कुमुत्री, धनुरा हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतोय। कॅप, रुई, दिग्रस, दरवा, नेर, यवतमाळ हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। दुपारनंतर जोर वाढत आहे। बाबुळगाव, फलेगाव, कलाम, जोधमोहा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस विजांच्या गडगडाटासह आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता देवळी, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे। तर वर्धा हा जो काही परिसर आहे, वर्धा, पवनार तसेच सेलू, केलझर, तुळजापूर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकेपणे, यनोरा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे। या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील। जोरदार अवकाळी पाऊस दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। तसेच आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जामनी तसंच आसपासचा जो परिसर आहे, जमनी, लाडगड, वादोना, आर्वी, तळेगाव, कारंजा या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो। मात्र उत्तर भागाकडे पावसाचा जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो। हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील।
लाडगड वाधोना आर्वी तळगाव आष्टी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट राहील. अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो, मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो अमरावतीमध्ये आज दिवसभरामध्ये. अकोलाकडे बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसंच या ठिकाणी बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट. तर वाशिम, अकोला, अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. बुलढाणाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. पावसाची शक्यता कमी आहे. तरी देखील भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. जळगाव, धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमीच आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर तुरळक ठिकाणी होऊ शकतोय पाऊस, शक्यता तशी कमीच आहे जळगाव, धुळे जिल्ह्याकडे. नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्र्यंबकी, इगतपुरी तसंच खोडाळा हा जो काही परिसर आहे, दारवा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आंबेवाडी, सम्राट, वशाला, कोठारे हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस. तर मित्रांनो, अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता कोपरगाव, रामपूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. तरी देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. भगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर तसंच राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. सातारामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच आहे. पावसाची शक्यता फार काही नाही सातारामध्ये. सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं असता या ठिकाणी काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, शक्यता नाकारता येत नाही सांगली आणि कोल्हापूरकडे. तसेच किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. माखजन, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली पावसाची शक्यता कमी आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. मात्र मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मुंबई, नवी मुंबई, नेरळ, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर भाग बदलत पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर या ठिकाणी बघितलं असता भिवंडीकडे देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली तसंच शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वाडा, गोदमल, मानोर, कुदन, परळी हा जो सर्व काही परिसर आहे, नाशिकचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. पालघरकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे, फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण राहील. बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही, ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. धाराशिवमध्ये बघितलं असतं धाराशिवमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. होऊ शकतो तुरळक ठिकाणी, शक्यता नाकारता येत नाही धाराशिवमध्ये. तसेच लातूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. पूर्व भागाकडे तुरळक ठिकाणी होऊ शकतो. लातूरच्या पूर्व भागाकडे शक्यता तशी कमी आहे लातूरमध्ये देखील आज दिवसभरामध्ये. तसेच परभणीकडे पावसाची शक्यता कमीच आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, शक्यता कमी आहे परभणीमध्ये. नांदेड, वाघाळा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. तर हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किन्नौर, टिचोदा हा जो काही लगतचा परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.